आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक हरीश बुटले यांनी या सगळ्या प्रकाराचं नेमकं काय विश्लेषण केले पाहूयात. एनटीएच्या माध्यमातून या मोठ्या परीक्षा घेताना खरं तर प्रत्येक प्रकारची खबरदारी ते घेत असतात. परंतु शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी परीक्षा होत असते, त्या परीक्षेमधील आर्थिक गणितं एका वेगळ्या पातळीचे असतात. कारण या सर्व प्रवेश परीक्षांसाठी देश पातळीवरील मोठमोठे कोचिंग क्लासेस त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतात. आजकाल शाळा कॉलेजेस फार सेकंडरी होऊन बसलेले आहे या कोचिंग क्लासेसमुळे आणि त्याच्यामुळेच त्यांच्यातील स्पर्धा ही तीव्र झालेली आहे. आणि त्याच बरोबरीने ज्या काही अशा प्रवृत्ती आहे ज्यांना कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळवता येत नाही, अशा काही प्रवृत्ती असे पेपर लीक करणे वगैरे अशा पद्धतीच्या भानगडी करतात. आणि मग त्यांनी जे काही लीक केलेले जे पेपर असतात ते सहजासहजी या क्लासेसच्या माध्यमातून उपलब्ध करून जे दिले जातात, त्याचा उपयोग करून गेस वर्क, गेस पेपरच्या नावाखाली विद्यार्थ्यांपर्यंत हा फुटलेला पेपर वितरित होतो.